नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता समर स्वानंदीला जेवायला घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही जेवण करून घ्या। स्वानंदी म्हणते की मी तुम्हाला सांगितलं ना राजवाडे, मला भूक नाही म्हणून। तेव्हा समर आता तिच्यासाठी जेवण मस्त घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की तुम्हाला जेवावं तर लागेलच। समर म्हणतो की एकदा स्वतःबद्दल विचार करा, जेव्हा तुम्ही जेवता ना तेव्हा मात्र तुम्ही शांत असतात। त्यावरती स्वानंदी म्हणते की हे सगळं काही आता तुम्हाला बोलतात, तुम्हाला अगदी हे सगळं काही लागू होतं, तेव्हा जेवण करून घ्या असं आग्रहाने म्हणतो। त्यावरती स्वानंदी म्हणते की अहो राजवाडी, कसला हा तुमचा हट्टहास, एक दिवस जर मी जेवण नाही केलं तर मी मरणार आहे का? तेव्हा समर लगेच स्वानंदीच्या तोंडावर बोट ठेवतो आणि काय ही भाषा, जेवणाचं ताट हातामध्ये असताना कोणतीही तुमची अभद्र भाषा। तर स्वानंदी घाबरतेच। स्वानंदी आता सॉरी असं म्हणते। परत समर तिला सांगतो, स्वानंदी मॅडम हे बघा, तुम्ही खाऊन घ्या, जर तुम्ही खाल्लं तर त्यामागे एक सायन्स आहे। जर पोट जर रिकामं राहिलं तर चिडचिड होईल आणि जर पोटामध्ये अन्न गेलं तर अगदी शांत राहतात। हे बघा, तुमच्या आवडती पोळी, तुमच्या आवडती आमटी भाजी सगळं काही व्यवस्थित आहे, घ्या लवकर जेवण करून घ्या। तेव्हा स्वानंदी नको असं म्हणते। तर समर म्हणतो की एक्झॅक्टली मला माहिती आहे की स्वानंदी मॅडम तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे। तर स्वानंदी विचारते की काय सुरू आहे माझ्या डोक्यामध्ये। समर म्हणतो की सुष्मिताचा विचार सुरू आहेत, तिच्या बाबतीत तुम्ही कुठेतरी कमी पडलात, एक बहीण म्हणून आता तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटतं। स्वानंदी म्हणते की नाही, सुष्मिताच्या बाबतीत मला असं काही वाटतच नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खरंच भूक नाही। समर विचारतो की खरंच जेवायचं नाही का? स्वानंदी नाही करत असते। तेव्हा समर म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला नाही जेवायचं तर मला सुद्धा नाही जेवायचं। स्वानंदी आता चिडून लगेच म्हणते की काय हट्टी माणूस आहे हा। समर उठून बाजूला होतो, स्वानंदी त्याच्या मागे येते आणि कसला हट्टीपणा आहे असं म्हणत असते। समर चिडतो, समर म्हणतो की कसला हट्टीपणा केला मी, आणि डाएटच्या नावाखाली तुम्ही जो काही मला पालपाचळा खायला घातला तर ते सगळं काही मी केलंच ना, आणि त्या उकडलेल्या भाज्या अगदी लहान मुलासारख्या, बळजबरीने तुम्ही मला हे सगळं काही भरवलं। तेव्हा समर पुन्हा स्वानंदीवर ओरडतो की तुम्ही जेवण करून घ्या। तेव्हा स्वानंदी म्हणते की ओरडू नका। तर स्वानंदी परत म्हणते की तुम्ही खा तरच मी खाईल। दोघंही एकमेकांना तुम्ही खा करत असतात। समर म्हणतो की तुम्ही खा मग मी सुद्धा खाईल। तर स्वानंदी म्हणते की ठीक आहे, आणि फक्त 2 घास, तर ते पण भूक आहे म्हणून नाही, पण खावं तर लागणारच आहे, म्हणून तो स्वानंदीला शेवटी जेवण करायला भागच पाडतो। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की तुम्ही खाल्लं नाही तर मी खाणार नाही, म्हणून तो आपल्या हाताने स्वानंदीला भरवतो। स्वानंदी बोलत नसते, पण स्वानंदी खुणावून सांगत असते की आता तुम्ही खा। तर परत स्वानंदीला भरवतो आणि म्हणतो की शब्बास। स्वानंदी म्हणते की आता तुम्ही खा। त्यावरती समर म्हणतो की नाही, मी 2 घास खाल्ले, मी 4 खा, एवढं काय होतं बरं? स्वानंदी म्हणते की 1 मिनिट, मला नाही खायचं, मी सांगितलेलं तुम्ही का ऐकत नाही माझं, तुम्ही काहीच माझं ऐकत नाही। म्हणून स्वानंदी उठते, बाजूला होते आणि रुसून बसते। तर समर पुन्हा ते ताट बेडवर ठेवतो आणि स्वानंदी मॅडम असं म्हणतो, स्वानंदी म्हणते की मी नाही बोलणार तुमच्याशी। तर समर म्हणतो की अरे बापरे, खरंच की काय? तर स्वानंदी म्हणते की हो, खरंच मी तुमच्याशी नाही बोलणार। समर विचारतो की जमेल का? स्वानंदी म्हणते की काय? समर म्हणतो की हेच, माझ्याशी न बोलणं जमेल का तुम्हाला? स्वानंदी म्हणते की जमेल। समर म्हणतो की नाही, मला नाही वाटत तुम्हाला शक्य होईल म्हणून, जे अजिबातच शक्य होणार नाही, तुम्हाला ते झेपणारच नाही। तेव्हा स्वानंदी म्हणते की जर मी ठरवलं तर मी तुमच्याशी न बोलता राहू शकते। तेव्हा आता समर म्हणतो की नाही जमणार, मी चॅलेंज देतो। स्वानंदी म्हणते की ठीक आहे, तुमचं चॅलेंज स्वीकारलं, आतापासून मी तुमच्याशी एकही शब्द नाही बोलणार। तेव्हा समर म्हणतो की ठीक आहे, आणि परत स्वानंदी मॅडम असं म्हणतो। तर स्वानंदी पटकन काय असं म्हणते। त्यानंतर स्वानंदी खुणावत असते। समर आता मुद्दा म्हणतो की मला नाही कळाले। तेव्हा स्वानंदी खुणावते आणि बाजूला होते। समरला फारच हसू येत असतं, खूपच हसतोय तो। त्यानंतर इकडे मलिका आणि आता एका म्हणजे जी नोकर आहे मेड, तिला पाय दाबायला लावलेलं असतं आणि दुसरीला ज्यूस आणण्यासाठी सांगितलेला असतो। एक घोट आता ज्यूसचा घेते आणि तिच्यावर ओरडते, काय बनवलं, त्यापेक्षा मी फळं कापून खाल्ली असती तर चाललं असतं। त्यावरती आता ती मेड म्हणते की सॉरी मॅम, परंतु स्वानंदी मॅडमने हेल्दी बनवण्यासाठी सांगितले होते म्हणून मी बनवलं। तेव्हा आता मलिका हिच्यावरच ओरडते। मलिका म्हणते की आता ती शिकवणार आहे का कसं खायचं आणि कसं खायचं नाही? तुम्हाला अगोदर सांगून ठेवते, कारण माझ्या ज्यूसच्या बाबतीत असं हेल्दी वगैरे आणि असं मला न आवडणारं दिलं तर मी नाही घेणार, ऐकून घेणार नाही। त्यानंतर मात्र सकाळ होते आणि स्वानंदी मात्र आता फ्रेश वगैरे होऊन बाहेर येते। तर समर आता झोपलेला असतो आणि आता स्वानंदी जेव्हा बाहेर येत असते बाथरूम मधून, तेव्हा तो तिच्याकडे अगदी डोळे उघडत बघत असतो। तेव्हा स्वानंदी बघते की राजवाडी अजूनपर्यंत झोपलेले आहेत। आता किती वेळ उशीर झालेला आहे, ऑफिसला जायचं आहे, बहुतेक ते अलार्म लावण्यासाठी विसरले असेल, म्हणून स्वानंदी आवाज देणार
तोच लगेच स्वानंदीच्या लक्षात येतं की बोलायचं नाही, म्हणून ती पुन्हा थांबते. समर आता वाटच बघून असतो की स्वानंदी मॅडम केव्हा बोलतील, कारण तो उठलेला असतो. पण स्वानंदी मॅडम बोलण्यासाठी मात्र आता त्या उठवतील म्हणून तो आता मुद्दाम झोपलेला असतो. तो मनात म्हणतो की म्हणजे त्या रात्रीचं भांडण विसरलेलं दिसतात, मला उठवायला येतात. गुड गुड गुड, आता नक्की माझ्याशी बोलतील आणि चॅलेंज हारतील. जोपर्यंत त्या मला प्रेमाने नाही उठवत तोपर्यंत मी नाही उठणार, असे तो मुद्दाम डोळे बंद करून पडतो आणि मनात विचार करतो. स्वानंदी समरकडे बघत असते. आता स्वानंदी समरच्या जवळ येते. समर आता अगदी नकळत डोळे उघडून बघत असतो. स्वानंदी टाळ्या वाजवते पण समर काही मुद्दाम उठवत नसतो. पण स्वानंदीला आता काय करावं म्हणून टेबलवर एक वस्तू घेते. ती फुटेल म्हणून ती परत ठेवून देते आणि परत आता टेबलवर फाईल असतात त्या फाईल घेते आणि दोन्ही फाईल आता मुद्दाम जोरात खाली आपटून देते. जोराचा आवाज होतो. समर आता थोडासा दचकतो. तेव्हा स्वानंदी आता उठेल म्हणून बाजूला होते. समर आता अगदी डोळे उघडून बघत असतो. स्वानंदी आरशासमोर जाऊन उभी राहते आणि मुद्दाम केव्हा स्वानंदी मॅडम बोलतील याची वाट बघत असतो. त्यानंतर आता इकडे आजी जपमाळ करत आहे. इकडे मिताली मात्र मलिकाचे पाय दाबत असते. आता मलिका जोरात तिच्यावर ओरडते की काय ग, पाय दाबतेस की तोडतेस माझे पाय, तर तुझ्यामुळे माझ्या पायाचे दुखणं अजून वाढलेलं आहे, कसे चेपतेस. ह्या समरने कसले नोकर ठेवलेले आहे, एक काम त्यांना धड करता येत नाही, फक्त पगार त्यांना देत असतो, म्हणून मलिका आता जोराने ओरडत असते. आणि आजीचा मात्र आता जप सुरू आहे आणि आजीला मध्ये मध्ये आता हा आवाज ऐकू येत असतो. आजीला खूप डिस्टर्ब होत असतं. आजी श्री हरी करत असते आणि ह्या मलिकाचा आवाज मोठमोठ्याने तिच्या कानावर येत असतो. तिला खूप डिस्टर्ब होत असतं. आजी तसंच श्रीहरी करत असते. मलिकाची बडबड काही थांबत नसते. त्यानंतर इकडे स्वानंदीने आता एक असं काहीतरी केलेलं असतं नाटक. आता घड्याळामध्ये मुद्दाम तिने जोरात असा अलार्म लावलेला असतो आणि ते घड्याळ समोरच्या समोर आणून ठेवलेलं असतं आणि जोरजोराने आता ते घड्याळ वाजत आहे आणि घड्याळ वाजून मात्र आता खूप असा आवाज होत असतो. समोर आता अगदी वैतागून नक्की हे काय आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे अजून उठायला तयार नाहीत आणि आता समर उठलेला असतो आणि ते घड्याळाचा आवाज तो बंद करतो. तेव्हा आता समर गुड मॉर्निंग करत असतो, परंतु स्वानंदी काहीच बोलत नसते आणि तो म्हणतो की माझा टॉवेल. स्वानंदी आता आरशासमोर बाजूला होते आणि कपाटाजवळ जाते आणि समरचा काही न बोलता टॉवेल काढून देते. टॉवेल हातात देते, काहीच बोलत नाही. समर म्हणतो की बघूयात आता ही कट्टी किती वेळ टिकते म्हणून. तेवढ्यात आता इकडे मलिका मात्र जोरजोराने ओरडत असते. आता मितालीवर खूपच ओरडते. काय सुरू आहे तुझं, कसले पाय चेपतेस म्हणून लाथेने तिला तुडवते, लोटून देते आणि तेवढ्यात वैतागून आजी येते आणि हे सर्व बघते. आता मलिका लगेच घाबरूनच उठते आणि आजी तिच्यावर ओरडते की अगं हे कोणतं वागणं आहे मलिका, अगं काय सुरू आहे तुझं, तिला लाथेने कशाला मारतेस. तर मलिका नाटक करत म्हणते की आई नाही हो, मी फक्त तिला असं लाथेने बाजूला केलं, मला जरा अगदी जोराची अशी चमक निघली होती म्हणून. आजी म्हणते की जरा गप्प बस. मलिका म्हणते की आई माझा पाय दुखत होता. तर आजी म्हणते की खोटं बोलू नकोस, अगं तू काय केलं हे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी पाहिलं. आणि मितालीला आजी विचारते की मिताली तुला लागलं तर नाही ना. मिताली नाही म्हणून मान डोला होता आणि आजी मात्र मलिकावर ओरडते की तू कशाला त्यांना दोघींना पाय चेपायला सांगत होते. तेव्हा मलिका म्हणते की आई अहो माझा पाय दुखत होता. तर आजी रागानेच म्हणते की मगासपासून पाहते तुझा आरडाओरडा ऐकू येतो. मलिका म्हणते की आई त्या कोण आहेत, मोलकरणीच आहेत, आपण त्यांना कामाचे पैसे देतो, काय हरकत आहे सर्व करून घेण्यासाठी. तेव्हा आजी रागानेच म्हणते की वाटेल त्या कामाचे पैसे त्यांना मिळत नाही, घरातील कामाचे मिळतात, म्हणजे घरातील लोकांचे हातपाय चेपण्याचे नाही मिळत, हे लक्षात ठेव. आणि तुला जर इतका त्रास होतो तर डॉक्टरांकडे जा, त्यांना कशाला त्रास देतेस. म्हणून आता आजीने जरा जास्तच राग मात्र मलिकावर काढलेला असतो. आता मलिका म्हणते की हे बघा आई मी फक्त त्यांना. तर आजी जोरात म्हणते की चूप, आता एकही शब्द बोलू नकोस. मितालीला आणि त्या दुसरीला ती जायला सांगते. आजीचं ऐकतात, ते दोघी बाहेर जातात. आता मलिका सुद्धा बाहेर निघते त्यांच्या बरोबर. आजी जोरात खेकसते. काय ग तू कुठे निघालीस, तुला जाण्यासाठी सांगितलंस का असं विचारते. तर मलिका आता मुद्दा म्हणते की आई एक काम होतं ते मला आठवलं, करायचं होतं आणि झालं ना. आता मोलकर्णी समोर माझा अपमान तर करून झाला, अजून काही बाकी आहे का. आजी म्हणते की हे मात्र बरं आहे, म्हणजे आपलं काही चुकलं हे तुला वाटतच नाही. आणि हे बघ मलिका तू स्टाफशी जे काही वागते त्याची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे. तेव्हा आता मलिका म्हणते की आई मी इतकं काही केलेलं नाही. तर आजी म्हणते की आपल्या इथे जे स्टाफ काम करतो त्याचा अपमान तू केलेला आहे, म्हणजे माणसांशी माणसासारखं तुला वागता काय येत नसेल, आणि जर तसं असेल तर तुला शिक्षा मिळालीच पाहिजे. त्यामुळे तू एक काम कर, 20 उठाबशा आहे तर त्या माझ्यासमोर काढ. त्यानंतर आता स्वानंदी ऑफिसला जाण्याची तयारी करत असते. समर मुद्दाम तिच्याबरोबर बोलण्यासाठी, म्हणजे तिला बोलण्यासाठी आता म्हणतो की ऑफिसला जाण्याची तयारी सुरू आहे आणि केलीच पाहिजे. ऑफिसला जायचं असतं ना
तेव्हा स्वानंदी तरी सुद्धा काहीच बोलत नसते. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम माझा रुमाल कुठे दिसत नाही. तर स्वानंदी काही न बोलता फक्त उठते, कपाटाजवळ जाते, कपाट उघडून कपाटातून आता रुमाल घेते आणि समरच्या हातात देते आणि परत म्हणतो की मी गोविंदाळाच आहे, कारण कपाटामध्येच असतं सगळं काही. आणि मुद्दा म्हणतो की माझा ब्लेझर ग्रीन आणि परत म्हणतो की कपाटामध्येच असेल आणि परत म्हणतो की माझा चार्जर बरं ठीक आहे असेल, तो सुद्धा ऑफिसच्या बॅगमध्ये असेल, कालच ठेवलेला आहे. तेव्हा स्वानंदी अजूनपर्यंत काही बोलत नसते. समोर म्हणतो की माझ्यावर खूपच रागवलेले दिसतो ना राग तुमच्या चेहऱ्यावर, अगदी टॅमॅटो सारखे गाल फुगलेले आहेत, लाल बुंद झालेले आहेत आणि बघा आरशामध्ये बघा. तेव्हा स्वानंदी डायरेक्ट आता कमरेवरती हात देते आणि समरकडे बघत असते. समर म्हणतो की अरे बापरे, डायरेक्ट कमरेवरती हात देऊन माझ्याकडे बघतात. काय तुम्हाला काय वाटलं मला सुद्धा कमरेवरती हात नाही ठेवता येत? पण तो सुद्धा आता कमरेवर हात ठेवतो आणि म्हणतो की ठेवला तुमच्यासारखा. स्वानंदीला गालातल्या गालात हसू येत असतं. हे बघा मला सुद्धा राग आलेला आहे, दिसतो ना मी रागामध्ये. स्वानंदीला हसू येतं, ती जायला निघते आणि तेवढ्यात तिचा तोल जातो. समर तिला धरतो आणि म्हणतो की अरे अरे सावकाश. आणि म्हणतो की बघा तुम्हाला शेवटी सावरण्यासाठी मीच आहे का दुसरं कोणी? मी सावरल्यानंतर तुमचा अंगठा नाही दुखणार, परंतु मी सावरल्यानंतर नक्की दुखेल. म्हणून स्वानंदीला हसू येतं. स्वानंदी लगेच आता आरशासमोर येते आणि उभी राहते. तर समोर विचार करतो की बायकोचा आबोला कसा घालवायचा, काय करावं. आणि आता बाकीच्यांच्या बायका बघा की घरातील नवरा उठल्यापासून कान मात्र अगदी चावत असतात आणि माझी बायको बघा बोलण्याचं चॅलेंज घेऊन बसलेली आहे. राजवाडे असं चालायचं नाही, काहीतरी करावं लागेल. बायकोला बोलतं करा म्हणून स्वतःला म्हणत असतो. इंटरनेट तुमच्या पाठीशी आहे, हरू नका, यश तुमचं आहे, अगदी तयार व्हा. तो आता बायकोचा आबोला कसा घालवायचा इंटरनेटवर शोधायला जाते. तेव्हा आता स्वानंदी आता वळून बघते आणि म्हणते की बापरे किती बडबडती, मुद्दा मात्र मला बोलण्यासाठी करत असते. मी सुद्धा काही कमी नाही राजवाडे, मी तुमची बायको आहे, अजिबात मी तुमच्याशी बोलणार नाही. आणि मनामध्ये तिच्या एक आयडिया येते, त्यांना परत येण्याच्या अगोदर ऑफिसची सगळी तयारी मी करून ठेवते, म्हणजे माझ्याशी बोलण्याचं कोणतंही निमित्त यांना उरणारच नाही. स्वानंदी तयारीला लागते आणि शर्ट वगैरे सगळं काही बेडवर काढून ठेवत असते. समर येतो. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम आज कोणता शर्ट घालू बरं? स्वानंदीने बेडवर शर्ट टाकलेला असतो. समर म्हणतो की आजचा हा शर्ट घालू, तर ठीक आहे, ह्या शर्ट मध्ये एकदम मी स्मार्ट दिसेल, तुम्ही एकदम बरोबर ओळखलं. मुद्दाम आता तिथे फुलं वगैरे ठेवतो आणि म्हणतो की घरामध्ये फुलांचा घमघमाट सुटलेला आहे, कुठे आहे बरं फुले? परत टेबलवर बघून त्यानेच ठेवलेली असतात आणि म्हणतो की अरे च्छा, इथे फुलं कशी आलीत बरं, कोणी फुलं टाकली बरं? स्वानंदी हसत असते फक्त. समर म्हणतो की खरंच घरामध्ये अचानक फुलं येतात रूम मध्ये, आपल्याला कळत सुद्धा नाही की कोणी आणून ठेवली ते. परत म्हणतो की अरे अरे बघूयात कुणाला आवडतं की काय. आता स्वानंदी बघत नसते, तिला तर फुलांचा वास तर घ्यायचाच असतो. तर आता समर म्हणतो की नाही आवडत, बरं ठीक आहे. ते फुलं तो उचलतो आणि फुलांना म्हणतो की जा फुलांनो, बाबड्यांनो, कुणाला सुद्धा तुम्हाला हातामध्ये घ्यावंसं वाटत नाही, तुमचा सुगंध घ्यावासा वाटत नाही, तेव्हा समर आता मुद्दाम करत आहे आणि शेवटी तुमची जागा डस्टबिन मध्ये आहेत म्हणून तो फुलं फेकून द्यायला जातो. आनंदी लगेच समरचा हात धरते आणि ते फुलं तिला लागत असतात. अगदी खुश होऊन ती समरकडे बघते परंतु बोलत नसते. समर ते फुलं आता घेतो, स्वानंदीकडे पाहत असतो. स्वानंदी लगेच समरच्या हातातून ते फुलं घेते आणि स्वानंदी आता खूप छान फुलांकडे बघून हसते. समर आता ओरडतो हसल्यात आणि तो सुद्धा खूप खुश होतो आणि म्हणतो की चला तर आबोला संपला तर, आणि म्हणतो की संपला, व्हेरी गुड. मस्त स्वानंदीकडे बघत रोमॅन्टिक गाणं म्हणतो. स्वानंदीला खूपच हसायला येत असतं आणि स्वानंदीचे हात धरून तिच्या हातामध्ये फुलं असतात आणि तिच्या हाताला धरून डान्स सुद्धा करतोय. स्वानंदीला खदखद हसू येत असतं. स्वानंदी हसते हसते आणि लगेच आपली बॅग वगैरे घेऊन ते फुलं घेते, खुश होत धावतच जाते. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम ऐका हो. स्वतःला म्हणतो की इतकं गाणं गायलं मी त्यांच्यासाठी पण तरी सुद्धा त्यांचा आबोला नाही गेला. हे बायको प्रकरण आहे तर ते न उलगडलेलं कोड आहे या जगामध्ये, असं तो स्वतःला म्हणतो आणि ते कोड कसं सोडवायचं याचा विचार करत असतो. त्यानंतर आता तो ऑफिस मध्ये येतो. आता आनंद येथे असतो. आनंद आता त्याचं काम झाल्यानंतर तो जायला निघतो. समरला आता त्याला विचारायचं असतं की बायकोचा आबोला कसा घालवायचा, म्हणून तो आता आनंदला म्हणतो की बस जरा. आनंद विचारतो की काय रे काय झालं, आणि विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं डार्लिंग, तुझ्यावर कधी चिडतेस का? आनंद विचारतो की काय निकिता, अरे कधी चिडत नाही हे तू विचार. अरे कितीतरी वेळेस तुझ्या समोर माझे वाभाडे काढलेले आहेत तिने. समोर म्हणतो की अरे ती चिडचिड नाही, नॉर्मल धुसफूस आहे, परंतु मला एक गोष्ट सांग, एकदम तिने असं चिडून तुझ्याबरोबर बोलणं बंद केलेलं आहे, असं कधी होतं का? तेव्हा आनंद म्हणतो की अरे सतत नाकावर तिच्या राग असतो आणि मला हेच कळत नसतं की म्हणजे काही वेळे
ती का चिडलेली आहे ते मला कळत नाही म्हणून ती आणखीन चिडते. त्यावरती समर विचारतो की मग तू काय करतोस. आनंद विचारतो की तू सांगणार नाही ना. समर म्हणतो की मी कशाला सांगेल, आपल्यात मैत्री आहे. आनंद म्हणतो की नाही, तुझ्यावर खरंच विश्वास नाही. डार्लिंग डार्लिंग करत तू कधी पण तिला सांगून देशील. समर म्हणतो की आनंद अरे नाही, कशाला सांगेल असं म्हणतो. त्यानंतर इकडे मलिका आजीला म्हणते की तुम्ही नक्की माझी थट्टा करतात आई. आजी म्हणते की कशाला मी तुझी थट्टा करेल, माझ्या चेहऱ्याकडे बघून तुला वाटतं का मी थट्टा करेल म्हणून. पण आजीने तिला उठावशा काढायला सांगितलेले असतात. मलिका म्हणते की आई मी उठावशा कशा काढायच्यात, मला जमेल का ते. आजी म्हणते की अगं मला ह्या वयात सुद्धा जमतील आणि तुला काय म्हणजे न जमायला काय झालं, चल आत्ताच्या आता उठावशा काढ. मलिका म्हणते की आई मी लहान आहे का, कशाला मला तुम्ही हे सर्व करायला सांगतात. आजी म्हणते की अगं तू लहानच आहे, कारण तुला स्टाफशी कसं वागायचं हेच कळत नाही आणि मी तुझ्यापेक्षा मोठी आहे, तुला शिक्षा करण्याचा मला पूर्ण हक्क आहे. मलिका खाली मान बघत म्हणते की आई हे बरोबर नाही बरं का, तुम्ही माझा जाच करतात. आता आजी विचारते की जाच आणि तू जे काही वागत होती त्याला काय म्हणतात. त्याला जाच करणं म्हणतात. ही माणसं आपल्यासाठी राबराब राबतात दिवस रात्र आणि त्यांच्यावर तू ओरडतेस. आता मला समजलं की तुझ्या मुलांना सुद्धा तुझ्यासारखंच वळण आहे ओरडण्याचं. तुला बघूनच मोठे झालेत आणि माझ्या पिंट्याला मात्र बिचारायला ते कळत नाही. त्याच्या समोर मात्र अगदी गोड गोड वागतेस. मी तुझी सासू आहे, तू विसरू नकोस. माझ्या समोर तुझी कोणतेही नाटकं चालणार नाही. चल उठावशा सुरू कर, नाहीतर आणखीन शिक्षा देऊ का. मलिका घाबरतच नको नको करत असते. मी करते आणि हे बघत जमेल तेवढं करेल असं म्हणून आता आजी म्हणते की थांबायचं नाही. तर मलिका लगेच म्हणते की हो आणि उठाबशा काढायला सुरुवात करते. पण झाल्यानंतर आता म्हणते की आई बास ना. आजी पुन्हा ओरडते की अगं का थांबलीस, चल पुन्हा सुरू कर. कसे बसे मात्र आता 19 उठाबशा काढते आणि आई ग बाई ग मेले असं करत असते. आजी म्हणते की ठीक आहे पुरे आता. आता आजी म्हणते की काही मेली बिली नाहीस, जास्त नाटकं माझ्या समोर करू नकोस. लक्षात ठेव स्टाफशी नेहमी अगदी नीटच वागायचं आणि परत जर अशी वाईट त्यांच्याशी वागताना दिसलीस, त्यांच्याशी नीट बोलली नाहीस तर 20 ऐवजी 40 उठाबशा मी तुम्हाला काढायला लावेल. मलिका आता सॉरी आई म्हणून खाली मान घालते. परत असं नाही होणार असं म्हणते. आजी म्हणते की तू लक्षात ठेव. आजी बाहेर निघून जाते तर मलिका रागाने म्हणते की म्हातारी तू सुद्धा लक्षात ठेव आणि जोरात मात्र आता तिच्या पाठीत चमक निघते आणि आईग आईग करत असते. आणि आईग आईग करत आता म्हणते की म्हातारीला नाही जन्माची अद्दल घडवली तर नावाची मलिका नाही. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.